ही छोटी जी घर दिसत आहे हे कबुतरांसाठी घर बांधलेलं आहे कदाचित. हे कबूतर साधे नसून हे रेसिंगसाठी कबूतर ह्यांनी ठेवलेले आहेत व त्यांची स्पर्धा असेल तेव्हा त्यांना तसं प्रशिक्षण दिलं जातं आणि तसे ते कबूतर फ्लाइंग केले जातात. बघू शकता इथे एक नंदी आहे. इथे एक नंदी आहे तर त्याचं नाव मला माहित नाही, पण हाही नंदी गुलालात राहणारा नंदी आहे. बघू शकता आपण इथं बकासूर इथं बांधलेला असतो. इथं लिहिलेलं आहे सावकार ग्रुप मुळशी बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य. आणि इथे आपला बकासूर हा कंटिन्यू बांधलेला असतो. आणि ते बघू शकता आपण साक्षात आपला देव. ह्या देवापासून आमच्या चॅनलची सुरुवात करायची होती म्हणून सगळ्यांचा आग्रह असतो. आपण आज आलेलो बकासूरला भेटण्यासाठी. हा आमचा देव आहे. आणि बघू शकता हा खूप रागीट आहे पण तेवढाच प्रेमळ आहे, कारण ह्याची नजर बघू शकता आपण. नजर ह्याची माझ्याकडेच आहे. खूपच छान. आणि इथून पुढे आपण येऊन नवीन खरेदी मोहिल शेठ आणि सचिन शेठ घरत. सचिन शेठ घरत म्हणजे हे खरे पडद्यामागचे हिरो आहेत. हे अजून कुठल्याही जनतेला माहीत नाही, कारण सचिन शेठ घरत जे त्यांना क्षेत्रातील म्हणजे ह्यांच्या बैलगाडा क्षेत्रातील मास्टर माइंड म्हटलं तरी हरकत नाही, कारण त्यांच्या फोनवर सगळी सूत्र हालतात असे सचिन शेठ घरत यांची नवीन खरेदी वादळ. वादळ ही लेटेस्ट मध्ये आता नवीन त्यांनी खरेदी केलेली आहे. आणि बघू शकता हे वस्तू किंवा हे लक्ष्मी यांची ही लक्ष्मी मागच्या म्हणजे 2 दिवसापूर्वी सेमीफायनल पर्यंत ही वादळ हे पळालेलं आहे आणि खूप छान याचा पळ आहे. आणि भविष्यात हा महाराज किंवा बकासूर सोबत खूप छान पळून आपलं व आपल्या मालकाचं नाव आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर झळकवेल, यात काय दुमत नाही. आणि आता नमस्कार, आपण आलेलो आहोत इथे बकासूरच्या गोट्याच्या आतील भाग आपण तुम्हाला दाखवू की बकासूरनं जी आजपर्यंत जी कमवलं स्वतःच्या मेहनतीवर ते पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आज आपण दाखवून देऊ. बकासूरचं ज्या ढाली आहेत किंवा बक्षीस आहेत हे आपण दाखवून देऊ आज. खूप छान बकासूरनं नाव कमवलं आणि आमच्या सर्वांचा लाडका असा झाला. खूपच छान त्यानं नाव कमवलं. बघू शकता